आता रोज सकाळी उठून खोडीची लेक मला अशी गंध लावते आणि तिला गंध लावल्यावर सूर्यनारायणाला नमस्कार करू म्हणलं तर अशी टेरेसवर पळून गेली. नंतर देवपूजा केली आणि म्हणलं पहिलं आजीचे पाय चेपून देऊ, रामचरितमानस संध्याकाळी वाचता येईल. नंतर ऑफिसला गेलो आणि सुटल्यावर आजी आता गावी जाणार असल्याने लेकीसाठी सासूरवाडी जवळच आम्ही उलवे येथे शिफ्ट होणार आहे म्हणून घर पाहायला गेलो आणि असं टॉयलेट पाहिलं की आपला प्रेशरच जातो राहो. बघूया अजून 2-4 घरं. घरी आल्यावर बजरंगबली की आणि असं मम्मीला वाकडं दाखवून आम्ही गेलो बजरंगबलीच्या मंदिरात. तिथं देवाला हार तेल वाहून देवाच्या पाया पडलो आणि दम टाकत घरी येऊन माझ्या अगोदर लेकीने असं श्री रामचरितमानस वाचून घेतलं. हे बघा. त्यात नगरातील लोक म्हणाले जर आमच्या पुण्याचा काही प्रभाव असेल तर हे देवा गणेशा श्रीराम हे शिवधनुष्य कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकू देत. नंतर असं कुरडई खाऊन आम्ही असं छान छान जेवण केलं. बाकी